नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे मालतीने अखेर राणीच्या हातात पेपर्स आणून दिलेले आहे आणि इकडे विक्रांतच्या विरोधामध्ये केस सुद्धा फाईल झालेली आहे। तर लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा, काय झाले ते नेमकं कळेलच। तर आता इकडे राणी जी असते सगळ्यांना भाषण वगैरे देत असते आणि सगळ्यांसमोर आता इकडे ती इंद्राला वचन सुद्धा देते की त्याचं घर आणि फॅक्टरी लवकरच त्याला परत मिळवून देईल म्हणून। पण आता तितक्यातच आता इकडे तिला फोन येतो, ते म्हणजेच मालतीचा। पण ती सगळ्यांना दाखवत नाही की मालती मॅडमचा फोन आलाय आणि आता इकडे ती लगेचच इकडे मागच्या बाजूने तिला भेटायला बोलवते। आता इकडे राणी बोलते की बरं ठीक आहे, मी 2 मिनिटात आलेच। आणि आता इकडे तिथे ती सांगते की 2 मिनिटात आले आणि लगेचच ती तिथे त्या दिशेने चालायला सुरू होते। ती इकडे तिकडे बघत असते, कुठेच मालती दिसत नाही। आता हे पाहून इकडे मालतीची असते तिला हळूच हाताने ओढते। आता हे पाहून एकदम ती ओरडणार, तितक्यात आता इकडे ती बसते, बोलते की अगं गप्प बस। त्यावर तिकडे राणी लगेचच तिच्या पाया वगैरे पडते आणि बोलत असते की मालती मॅडम, मी पास झालीये, मी सगळ्यांच्या पाया पडलीये, पण मी तुम्हाला सांगायचं म्हणजे मी तुम्हाला सांगायचं राहिलं आणि इतकंच नाही तर तुमचाच आशीर्वाद राहिला आणि मला आशीर्वाद द्या, खरंच आज मी खूप खुश आहे। आता इकडे तिला काय सांगू आणि काय नाही तिला समजतच नसतं। त्यावर तिकडे मालती बोलते, बरं गप्प बस। आणि माहितीये का तुला, जेवढा तुझा रिझल्ट लागल्याने तुला खुशी नसेल झाली ना, तितकं तुला आता होणार आहे। आणि कदाचित मी आपल्या घराचे पेपर्स आणलेत, बघ बरं हे बरोबर आहेत का? मला ना वेळच मिळाला नाही, तिथे इतके सारे पेपर्स होते ना, मला बघायला वेळच मिळाला नाही। आता हे म्हटल्याबरोबर एकदम राणी सगळे पेपर्स बघत असते आणि आता इकडे ती इतकी खुश होते की आता इकडे तिचा गगनात म्हणजेच आनंद मावत नसतो। आता एकदम मालतीला घट्ट मिठी मारत असते, बोलत असते, वा मॅडम वा, आता आपलं घर सुद्धा आपल्या हाती येणार आहे आणि खरंच तुम्ही आज करून दाखवलं, खूप मोठं काम केलं। आणि असंच म्हणून तिकडे ती घट्ट मिठी मारते। त्यावर आता इकडे मालतीला हे सगळं तर बघून चांगलंच वाटत असतं, पण आता इकडे ती उगाच दाखवत असते आणि बोलत असते, ए थांब ग बाई, आणि ना मला अशी मिठी वगैरे मारू नको, मी काय तुझ्या वस्तीतली वगैरे नाहीये, मी मालती आहे, समजलं ना? आणि आता इकडे ती मुद्दामच सगळं करत असते। त्यावर आता इकडे मालती बोलते की आता लवकर आपलं घर आपल्या हातात यायला पाहिजे। त्यावर तिकडे राणी बोलते, आता मालती मॅडम तुम्ही टेन्शनच घेऊ नका, बघा तुम्ही खरंच खूप मोठं काम केलंय। आणि आता इकडे ती खूप खुश होतात। आता हे बघून इकडे इतक्या तिथे इंद्रा हळूच येतो आणि बोलतो की काय चाललंय दोघींचं? आणि तिकडे हे आवाज ऐकून त्यांना वाटत असतं की खरंच कोणीतरी आलं, कोणी बघितलं असेल, कारण तिकडे मालती राणीला बोलत असते की अगं गप्प बस, कोणीतरी बघेल आपल्याला। आणि खरंच कोणीतरी बघितले। आता ह्या भीतीने त्या आता विचार करतात की कोण आलं असेल म्हणून। आता इकडे त्या दोघी बघतात तर काय तिथे इंद्रा असतो। आता हे पाहून इकडे ते दोघी हसायला लागतात आणि बोलतात, काय तुम्ही? आता इकडे त्यावर मालती बोलते, तू मुद्दाम हे सगळं करतोस ना आम्हाला भेवाडण्यासाठी? त्यावर तिकडे तो बोलतो, तुम्हाला काय वाटलं विक्रांतला असेल? आता इकडे मुद्दाम तिकडे त्या नाटक करत असतो। त्यावर तिकडे राणी बोलते, अहो सर सगळं विसरा आणि बघा मालती मॅडमने किती मोठं काम केलंय, अखेर मॅडमने पेपर्स आणले। आता इकडे तो पुन्हा चेक करतो। आता हे बघून इकडे तो बोलतो, वा आई वा, तू किती चांगलं ग्रेट काम केलंस, ऑसम। आणि त्याचा तोंडावरचा आनंद बघून इकडे मालती बोलते की खरंच इंद्रा, हाच आनंद मला तुझ्या तोंडावर बघायचा होता आणि आज तो मिळालायस, खरंच मला खूप छान वाटते। त्यावर तिकडे ते म्हणजेच तिकडे मालती बोलते की बरं ठीक आहे, आता मी इथून जाते, नाहीतर कोणीतरी उगाच मला बघेल। आता इकडे राणी इंद्रा तिकडे दोघंही खूप खुश असतात, कारण आता इकडे अखेर त्यांच्या हातात ते पेपर्स आलेले असतात। आता इकडे घरी उर्मिला मालतीच्या रूम मध्ये शोधत असते की कुठे गेलीत म्हणून। आता इकडे तिचं दार सुद्धा उघडच असतं रूमचं। आता हे पाहून इकडे ती विचार करते, ही म्हातारी कुठे गेली असेल, त्यांच्या सोबत तर नसेल ना, आणि ही आमच्या तर सोबत असेल ना, काही आमच्यासोबत डाव तर नसेल खेळत? आता इकडे तिचे असे मनामध्ये विचार चालू होतात। आता इकडे ती विचार करते, खरंच त्यांच्या मागे गेली असेल का, बघावंच लागेल। आणि म्हणून तिकडे ती घराबाहेर निघण्याचा प्रयत्न करते। तितक्यात तिला इकडे बाहेर मालती इकडे पाळण्यावर बसून दिसते, बंगळीवर। आता हे पाहून इकडे ती विचार करते, ही म्हातारी इथे काय करत असेल, कुठे मंदिरात वगैरे तर नसेल गेली? आता इकडे मालती इकडे रडत असते। आता इकडे मुद्दाम उर्मिला तिच्या जवळ जाते आणि बोलते, काय झालं मालती आई? आता इकडे त्यावरती बोलत असते की खरंच इंद्रा मला जे काय पण बोललंय ते मला क्षणोक्षणी आठवत आहे, त्याचा शब्द न शब्द। आणि मला आज खूप म्हणजे वाईट वाटतं की माझा इंद्रा असं कसं काय बोलू शकतो म्हणून। आणि असं सगळं काही ती म्हणजे तिकडे ती रडत असते आणि सगळं मुद्दाम असं बोलत असते। त्यावर तिकडे उर्मिला मनातल्या मनात विचार करते की खरंच ही म्हातारी कुठे गेली असेल का? त्यावर तिकडे ती बोलते, मालती तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका बरं, आणि मला सांगा तुम्ही खरंच कुठं गेला होतात की नाही? आता इकडे ती असं विचारत असते। आता हे बोल इकडे ती बोलते, मी कुठे जाणार बरं, तूच सांग बरं। आता इकडे त्यावर मालती तिचा चेहराच बघत असते म्हणजे हिला खरंच प्रश्न पडलाय वाटते। आता इकडे दुसरीकडे वस्तीमध्ये आता इकडे हे सगळे जण राणीच्या माहेरी आता इकडे जेवायला बसलेले असतात। इकडे बुवा आणि सुरकी बोलत असतात की खरंच आबा, आज तुम्ही जेवायला थांबलेत ना, आम्हाला खूप बरं वाटलं। आणि आता इकडे मुद्दाम इकडे रतन जो असतो चावटपणा करत असतो आणि बोलत असतो, अगं काकू मामे, तू ना एक काम कर, राणी
राणी आणि इंद्रजित साहेबांना ना एकातच वाट बघ. आता इकडे हा असा चावटपणा करतोय तर हे बघून इकडे राणी बोलते, रतन तू जरा गप्पच बस, तुला तर मी नंतर बघूनच घेईन. त्यावर आता इकडे इकडे रतन बोलतो, हो तू मला नंतर बघ, आधी तू तुझ्या नवऱ्याला बघ. आणि काय ग मामी तू बघत बसली, वाढ की लवकर लवकर. आता इकडे असं तो बोलतो आणि आता इकडे सुरेखी सगळ्यांना वाढते. आता इकडे रतन मुद्दाम बोलतो की आज पहिला घास सर तुम्ही आमच्या राणीला चारायचा आणि राणी तू सुद्धा इकडे इंद्रजित साहेबांना भरवायचा. आता असं म्हणल्याबरोबर इकडे बोलते, रतन तुझा चावटपणा पुरेसा नाही झाला का, आणि गप्पा बसवर काय पण बोलतेस तू. आता इकडे त्यावर सगळेच बोलत असतात. आता हे पाहून इकडे इंद्रा तिला घास चारवतो. आता इकडे त्यावर राणीला रतन बोलतो, राणी आता तू पण बरोबर साहेबांना घास. त्यावर आता इकडे ती सुद्धा भरते. आता इकडे तो बोलतो, आम्हाला माहित होतं तुमच्या मनामध्ये हेच आहे म्हणून आम्ही मुद्दाम हे सगळं बोललोत ना, पण तुम्ही कशा बोलू शकला असतात. आता इकडे त्यावरती बोलते, गप्पा बस रतन. आता इकडे हे सगळे जेवायला बसलेले असतात. आता इकडे बुवांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात. आता हे पाहून इकडे इंद्रा बोलतो, काय झालंय बुवा, का रडत आहात तुम्ही. त्यावर आता इकडे ते म्हणजे बोलतात की म्हणजेच तुम्ही ना असं आयुष्यभर राणीला असंच खुशीत ठेवा, एकमेकांसोबत तुम्ही नेहमी असंच राहा. आता इकडे यांचं म्हणजे आता इकडे इमोशनल ड्रामा चालू होतो, पण आता इकडे यांचं तर असं चालूच होतं. आता इकडे संध्याकाळ झालेली असते. इकडे राणी जी असते आता इकडे इंद्रासाठी चहा घेऊन आलेली असते. तो आता इकडे चहाचा कप घेतो आणि हळूच तिचा हात धरतो. त्यावर इकडे ती बोलते, सर हे काय करताय तुम्ही. आता इकडे त्यावर तो बोलतो, अगं बघ की वातावरण किती रोमॅन्टिक झालंय आणि तू सुद्धा किती सुंदर दिसतेस. आता इकडे त्यावरती बोलते, सर हात सोडा, चावटपणा पुरेसा झाला आणि कोणी बघेल बरं. आता इकडे त्यावर तो बोलतो, कोण बघणार आहे. आता इकडे त्यावर तो मुद्दाम असं सगळं करत असतो. आता हे पाहून इकडे ती बोलते, हे बघा सर मी काहीतरी करेल. त्यावर आता इकडे तो बोलतो, आता मला बघायचं असेल की तू काय करू शकतो. आता इकडे त्यावरती बोलते, बरं ठीक आहे डोळे लावा. त्यावर तो बोलतो, असं कसं मूर्ख कस तू, आता डोळे लावून कसं बघणार आहे तू काय करणार आहे म्हणून. त्यावर तिकडे बोलते, अहो सर फील करा जरा. त्यावर तो बोलतो, बरं ठीक आहे आणि सर तो कप द्या बरं माझ्या हातात. त्यावर इकडे तो बोलतो, बरं घे. आता इकडे ती हळूसच त्याला डोळे लावायला लावते आणि हळूसच त्या चहाचा जो चटका असतो त्याला देते. आता हे पोहणे एकदम तो जोरात ओरडतो. त्यावर तिकडे ते म्हणजे एकदम हसायला लागते. त्यावर इकडे तो बोलतो, हे काय केलंच राणी तू. त्यावर इकडे ते बोलतो की मजाक, जसं तुम्ही माझ्यासोबत केलं. त्यावर इकडे तो बोलतो, खरंच राणी असंच तू आयुष्यभर हसत राहा, खूप छान दिसतेस, क्यूट दिसतेस. आता इकडे यांचं असं चालू होतं. इकडे महाडिकांची इकडे मालती सुद्धा चहा पित असते. ती विचार करते की अजून ही मूर्ख मुलगी आली का नसेल, एव्हाना तर तिला यायला हवं होतं राणीला. आता इकडे उर्मिला बोलत असते, काय रे विक्रांत तू असं शांत कसं काय बसू शकतोस. ती लिटरली राणी आपल्या समोर वकील झाली आहे आणि तू असं पायावर पाय देऊन बसलास. त्यावर आता इकडे तो बोलतो की मी सगळे काही कॅल्क्युलेशन्स लावून ठेवलेले आहेत. यांचं भांडण चालू असताना तितक्यातच तिथे वकील येतात आणि आता इकडे ते बोलतात की हे घ्या सर, हे सगळे काही फॅक्टरीचे तुमचे डॉक्युमेंट्स एकदम रेडी झालेले आहेत. आता कोणीही कितीही केस काही पण स्ट्रॉंग केली ना तरी सुद्धा तुमच्या फॅक्टरीला कोणीही धक्का लावू शकत नाही. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ते खुश होतात. त्यावर बाहेरून आवाज येतो की विक्रांत महाडिक. आता इकडे तो राणीचा असतो. आता लगेच सगळेजण बाहेर जातात. त्यावर आता इकडे ती बोलते की तुमच्यावर मी केस केली आहे. असं म्हटल्याबरोबर इकडे विक्रांत बोलतो की काय राणी, म्हणजेच ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक फर्स्ट आली आहेस ना, तुला साधं हे सुद्धा माहिती नाही. अगं तू माझ्या फॅक्टरीला काही पण कर, माझ्या फॅक्टरीला तू धक्का सुद्धा लावू शकत नाही. त्यावर तिकडे ती बोलते, पण मी फॅक्टरीवर केस केलेलीच नाही, मी घरावर केलेली आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे उर्मिला आणि विक्रांतचे तर हावभाव सुटतात आणि त्यांना खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. आता इकडे त्यावर तो बोलतो, तू काही पण कर ग, पण मी डॉक्युमेंट्सच इतके भारी केलेत ना, तू काहीच करू शकत नाही. त्यावर तिकडे ती बोलते, ते ठरवणारे तुम्ही नाहीये, तुमच्यावर केस ऑलरेडी फाईल झालेली आहे आणि उद्या तुम्हाला कोर्टामध्ये हजर राहायचंय, मी इतकं सांगते. आता इकडे त्यावर इकडे राणी जी असते बोलते की आता तुम्हाला असं जबरदस्त मी धक्का देणार आहे ना, तो धक्का सावरता सावरता तुमचं अख्खं आयुष्य जाईल. आणि अशी धमकी दिल्याबरोबर इकडे सगळेजण खुश होतात. पण इकडे विक्रांत आणि उर्मिलाच्या तोंडावरचे एकदमच हावभाव उडालेले असतात आणि त्यांच्या वकिलाचे सुद्धा. तर प्रेक्षकांना तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.